नमस्कार मित्रांनो. तुमची सांगली डी-सी-सी बँकची एक्झाम 31 ऑगस्टला होणार आहे. ठीक आहे. आता राहिलेल्या कमी दिवसात ठीक आहे, वेळ कमी राहिलेला आहे. तर तुम्ही या अगोदर स्टडी केलेली असेल किंवा नाही पण झालेली असेल, तरी पण तुमची संपूर्ण म्हणजे एक्झाम 100% येईल याची गॅरंटी आपण देत आहोत. ठीक आहे. मी जे सांगतोय फक्त व्हिडिओमध्ये ते करा. ठीक आहे. तर तुमच्या 5 तासामध्ये आपण जसं की टायटलमध्ये सांगितले, की 5 तासामध्ये तुमच्याकडून संपूर्ण रिव्हिजन करून घेतली जाईल. ठीक आहे. आणि आता सध्याला आज किती तारीख आहे म्हणजे 8 ते 10 दिवस राहिलेले आहेत. तुम्ही जेव्हा बघत असाल व्हिडिओ तेव्हा कमी पण राहिली असेल तरी पण काही हरकत नाही. कारण की अख्ख्या 5 तासात तुमचं संपूर्ण रिव्हिजन होत आहे. तुम्ही एक वेळेस रिव्हिजन दिली तरी बऱ्यापैकी तुमचं मार्क्स येतील तुम्हाला. ठीक आहे. आणि वारंवार रिव्हिजन जर दिली तर तुम्ही 70 प्लस मार्क्स मिळवाल. ठीक आहे. आणि तुमचं याचं जो कट ऑफ आहे तो 60 मिनिमम 60 लागेल मित्रांनो. ठीक आहे. आपण अगोदरच सांगून देतो कारण की आतापर्यंत ज्या पण डी-सी-सी बँकेच्या एक्झाम झालेल्या आहे, त्यांचं 55 प्लस कट ऑफ लागलेला आहे. तर तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे. तर 60 प्लस तुमचं कट ऑफ लागेल आणि तुम्ही आपलं सिम्पली म्हणजे एक एक पण रिव्हिजन दिली आपल्या नोट्सला, तर 60 प्लस इझिली मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे. आणि 70 प्लस जर घ्यायचं असेल 80 ते 70 तर तुम्हाला वारंवार रिव्हिजन करावे लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो आपल्याकडे रिव्हिजन नोट्स अवेलेबल आहे. समोर डेमो पण दाखवणार आहे आणि जे तुमचं एक्झाम पॅटर्न आहे, कसं आहे, IBPS एक्झाम घेणार आहे. तर IBPSनुसार तुमचं किती मार्क्सला समजा बँकिंग आहे, सहकार आहे, ते 20-20 मार्कासाठी आहे. तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त भर त्याच्यावरती दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये या नोट जे आहे याच्यामध्ये काय-काय मिळणार आहे तुम्हाला संपूर्ण जे सब्जेक्ट आहे, बँकिंग झालं, सहकार झालं, तुमचं कॉम्प्युटर झालं, रिझनिंग, मॅथ, मराठी, इंग्लिश, ग्रामर हे सर्व सब्जेक्टच्या तुम्हाला रिव्हिजन नोट्स मिळणार आहे. ऑल सब्जेक्टच्या एक-एक सब्जेक्टच्या सेपरेट नोट्स असतील. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखी काय मिळणार मिळणार आहे तुम्हाला टेस्ट सीरीज मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला 90 मिनिटाचा टाईम राहील. 90 मार्कासाठी टेस्ट सीरीज राहील ॲज इट इज जसे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येईल तसेच. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे, की समजा बँकिंगला 20 प्रश्न येतात, तर याच्यामध्ये पण 20 प्रश्न अशा त्या रीतीने टाकलेलं आहे. ठीक आहे. टेस्ट सीरीज तुम्हाला किती मिळतील? आता टेस्ट सीरीजचं खूप मुलांचं हे असतं प्रश्न, की टेस्ट सीरीज किती मिळतील सर? तर तुम्हाला 20 ते 20 पर्यंत तुम्हाला यामध्ये टेस्ट सीरीज मिळतील मित्रांनो. 20 पर्यंत म्हणजे 20 खूप साऱ्या म्हणजे टेस्ट सीरीज झाल्या त्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये MCQ पण मिळतील तुम्हाला. ठीक आहे. MCQ क्वेश्चन बँक. आता MCQ क्वेश्चन बँकमध्ये जवळपास 1000 प्लस MCQ आहेत. ठीक आहे. आणि ज्या या नोट्स आहे सब्जेक्ट्सच्या नोट त्याच्यामध्ये पण आपण MCQ ॲड केलेले आहे. त्याच्यामध्ये समजा ऑल सब्जेक्ट्सचं जवळपास म्हणजे 2000 प्लस MCQ असतील याच्यामध्ये पण. म्हणजे रिव्हिजन नोट्स म्हणजे MCQवरतीच काढलेले नाही मित्रांनो. तुमचं संपूर्ण टॉपिक डिटेल्समध्ये असेल आणि त्याच्यावरती MCQ ॲड गेलेले आहे. हे तर असं समजू नका की फक्त MCQच आहे का रिव्हिजन नोट्समध्ये, असं नाही आहे. डिटेल्समध्ये आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला ₹250 मिळणार आणि हे जे संपूर्ण नोट्स आहे तुम्ही हे फक्त 5 तासामध्ये संपूर्ण रिव्हिजन करू शकता मित्रांनो. आणि तुम्ही या अगोदर वाचलं पण असेल किंवा क्लास केलं असेल तर जास्तीत जास्त तुम्ही मार्क्स मिळवू शकता या नोट्समधनं. ठीक आहे. तर आता तुम्हाला डेमो दाखवत आहे समोर आणि या नोट्स घेण्यासाठी मित्रांनो हा जो नंबर दिलेला आहे, ठीक आहे, या नंबरवरती फोनपे करा ₹250 आणि याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला 5 मिनिटात मिळून जाईल. आणि आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते जे आहे ना चॅनल जॉईन करून घ्या. तिथं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते आणि काही टेस्ट सिरीज तिथे टाकलेल्या पण आहे. 1-2 टेस्ट सिरीज. ठीक आहे. आता समोर डेमो दाखवत आहे नोट्सचं. तर मित्रांनो ही सहकारची रिव्हिजन नोट्स आहे. सहकारची रिव्हिजन नोट्स दाखवत आहे तुम्हाला ही. तर ही अनुक्रमणिका आहे. तुम्ही बघू शकता 126 पेजेसची नोट्स आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स आणि प्लस आकडेवारी पण न्यू अपडेटेड करंट अफेअर वगैरे संपूर्ण टाकलेलं आहे. तुम्हाला इतर म्हणजे या ज्या रिव्हिजन नोट्समध्ये नोट्स येणार आहेत ना, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही आहे. 100% तुमचा रिझल्ट येईल आणि आपण गॅरंटी पण देतो. तुमचा रिझल्ट नाही आला तर तुमची जी फीस आहे ती 100% तुम्हाला रिफंड मिळून जाईल. ठीक आहे. अशा रीतीने या नोट्स आहे. परीक्षेचे मुद्दे वगैरे संपूर्ण म्हणजे याच्यामध्ये हे MCQ पण टाकलेले आहे आणि इन डिटेल पण घेतलेले आहे. म्हणजे सभासद
संस्थेच्या भागभांडवलात योगदान देतात, नफ्याचा योग्य वापर केला जातो, सभासदांचे आर्थिक सहभाग. ठीक आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न कन्सेप्च्युअल प्रश्न येतात शक्यतो याच्यावरती सहकारवरती. आता तुम्हाला बँकिंगची नोट्स दाखवत आहे. तर मित्रांनो, ही बँकिंगची नोट्स आहे. रिव्हिजन नोट्समध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे याच्यावरती तुम्हाला संपूर्ण तुम्ही नोट्स बाय केल्याच्या नंतर सांगितलं जाईल. ठीक आहे, हे वरचे 6 टॉपिक वाचायचे. ठीक आहे, आणि हे जे हे बाकीचे जे टॉपिक आहे याच्यामध्येच जे 6वा टॉपिक आहे याच्यामध्ये कव्हर केले गेलेलं आहे. आणि समोर कोणते कोणते टॉपिक वाचायचे हे पण आपण तुम्हाला व्यवस्थित व्हॉट्सअपवरती सांगण्यात येईल तुम्हाला. ठीक आहे, आणि हे इन डिटेल्समध्ये घेण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, बँकेचे प्रमुख कार्य, दुय्यम कार्य, SLR, बँक रेट. ठीक आहे, OMO काय असतं. ठीक आहे, हे संपूर्ण इन डिटेल पेमेंट बँक, कोऑपरेटिव्ह बँक, DCC बँक हे सर्व याच्यामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि आता तुम्ही व्हॉट्सअपवरती म्हणू नका की डेमो सेंड करा म्हणून, हे तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे मित्रांनो. हे संपूर्ण बघा तुम्ही अगोदर आणि त्याच्यानंतरच नोट्स बाय करा. ठीक आहे, आता तुम्हाला MCQ दाखवत आहे. MCQ तर मित्रांनो, MCQ जे आहे त्याचे टोटल 92 पेजेसची नोट्स आहे आणि त्याच्यामध्ये सर्व म्हणजे रिझनिंग झालं, ऑल सब्जेक्टचे तुम्हाला MCQ मिळतील अशा प्रकारे, आणि एकदम हाय लेवलचे. आणि IBPS जशा प्रकारे IBPS पॅटर्ननुसार हे प्रश्न काढलेले आहे, आणि असेच प्रश्न येतील तुम्हाला याच्यामध्ये. आता कोणी म्हणतील की एवढे सोपे असते का, एवढे अवघड असते का? मित्रांनो, 2021 पासून मी शिकवत आहे. ठीक आहे, तर तेव्हापासून आजपर्यंत अशाच लेवलचे DCC बँकला IBPSला आलेले आहे प्रश्न. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त याचेच आहे का असं नाही. तुम्ही म्हणजे काही आता हे MCQ आहे तर तुम्हाला व्यवस्थित फॅक्च्युअल डाटा माहीत व्हावा म्हणून सिम्पली म्हणजे सरळ सरळ प्रश्न पण टाकलेले आहे, ऑप्शन दिलेले नाही याच्यामध्ये काहीमध्ये. ठीक आहे, IMPSचे पूर्ण रूप काय आहे, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस, याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहे. PDCC बँक, सिंधुदुर्ग DCC बँक. ठीक आहे, याला पण आलेलं आहे लातूर DCC बँकला. ठीक आहे, RTGSचे पूर्ण फुल फॉर्म काय, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, यावरती फुल फॉर्मवरती पण प्रश्न येतात. ठीक आहे, तर अशा रीतीने या नोट्समध्ये टोटल किती हे आहे तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर हे बघा 1000 प्लस म्हणजे 1000 याच्या MCQ दिलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण तुमचं कव्हर होईल, आणि रिव्हिजन नोट्स तर आहेत, आणि मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, मराठी सगळं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला काहीही करण्याची जरूरत नाही. तुम्ही या नोट्स फक्त 5 तासामध्ये तुम्ही संपूर्ण रीड करू शकता. व्यवस्थित जर तुम्ही स्टडी केली तर फक्त 5 तासामध्ये तुमचं संपूर्ण कव्हर होऊन जाईल, आणि तुम्ही म्हणजे ठीक आहे, आणि नक्कीच तुम्हाला 60 प्लस या नोट्समधनं मार्क मिळेल, म्हणजे तुमचं 100% रिझल्ट येईल मित्रांनो. ठीक आहे, आणि वारंवार रिव्हिजन जर केल्या तुम्ही तर ठीक आहे, 75 ते 80-85 प्लस तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, अगोदर रिझल्ट खूप सारे रिझल्ट आलेले आहे, आपण टेलिग्रामवरती टाकलेले आहे, तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. ठीक आहे, आणि टेस्ट सिरीजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत 2-3, तिथे पण तुम्हाला समजेल. ठीक आहे, ते पण बघून घ्या. धन्यवाद.